आखाती देशाच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मात्र सोन्याच्या भावाला मोठी उडी घेतलेली देखील आपल्याला पाहायला मिळते. रोज दिवसेंदिवस जर पाहिलं तर कुठेतरी आता भाव जे आहे ते वाढत चाललेले आहे. आपण पाठीमागे पाहिलं तर काही दिवसापूर्वी सोन्याच्या भावामध्ये कमतरता भासत होती आणि कुठेतरी गिरायकामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं. पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थितीनंतर मात्र पुन्हा सोन्याच्या भावामध्ये वाढ झाली देखील पाहायला मिळते. आज मी छत्रपती संभाजीनगरतील पापना ज्वेलर्समध्ये आलेले आपण पाहू शकता. या ठिकाणी मात्र गिरायक देखील आलेले आहे, कारण की नाईलाजाने होईना आता जे काय ते लगन सरे आले त्यामुळे लोकांना सोनं घेणं भागच असते. मात्र जी पहिली परिस्थिती होती ती नाही. मात्र आता जे काही सोनं घेणं असेल, कोणाला 10 ग्रॅम घ्यायचं असते, कोणाला 2 ग्रॅम घ्यायचं असते, मात्र त्यावर न थांबता लोक आता कसे घेतात आणि त्यांची परिस्थिती काय हे देखील जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही गिरायक आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आज जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये सारखी चढ उतार होताना आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्ही इथं सोनं खरेदी करायला आलाय, काय भावना आहेत? सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि ग्राहकांना सोनं खरेदी करताना 10 वेळेस विचार करावा लागायला लागला आहे की जिथं आता 10 ग्राम घ्यायचं तिथं 5 ग्रामच घ्यावं की काय, अशी परिस्थिती ग्राहकाची निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजेत आणि सध्या लग्नसराई आहे आणि लग्नसराई असल्यामुळं लोकांना सोनं हे काही प्रमाणामध्ये खरेदी करावंच लागते. त्याच्यामुळं लोकांची आर्थिक पिळवणूक व्हायला लागली असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा सोन्याचे भाव हे भारत सरकारने नियंत्रणात कसे राहतील याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला सांगा, आता सध्याची परिस्थितीनुसार जवळपास 1.5 लाखाच्या वरती सोनं झालेलं आहे. तुमची इच्छा असेल की बाबा 5 ग्राम 10 ग्राम करा, मला तो जे काही बजेट आहे हे बजेट कुठेतरी कोलमडलेलं आहे. 100% बजेट कोलमडलं आहे. कारण आमचं स्वतःचं उदाहरण सांगतो. आम्हाला समजा साधारणतः 7 तोळे सोनं खरेदी करायचं होतं, ते आम्ही आता 5 तोळे सोनं खरेदी करण्यावर आलेलो आहोत. म्हणजे हे भाव वाढल्यामुळं लग्नसराईमधली जी काय सोन्याचे दागिने करण्याची जी काही गरज आहे ती त्याच्यामध्ये कटोती करावी लागली आहे. हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून सोन्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच ज्याची इच्छा होती की आपला 10 तोळे सोनं करायचे, मात्र कुठेतरी ते 5 तोळ्यावर आलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र ग्राहक जे आहेत त्यांची ते कुठेतरी हिरमोड होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत पापना ज्वेलर्सचे मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, सध्या गगनाला भाव भिडलेले आहेत, गिरायकी कशी आहे आणि कशी परिस्थिती आहे? भाव बढ़ने की वजह से ग्राहकी में 50% फर्क पड़ गया। जहाँ हम एक ग्राहक पहले बात करता था तोले से कि भाई मेरे को 20 तोला 30 तोला ऐसे देना है, अब ग्राहक आता है माझ्याकडे एवढी अमाउंट है, याच्यामध्ये किती सोना येत है, एवढं सोना बिक रहा है, लेकिन उसका बिकने का प्रमाण जावक में कम हो गया है। अमाउंट ज़्यादा दिख रही है क्योंकि भाव बढ़े हुए हैं, लेकिन एक ग्राहक हमेशा बजट से चलता है और भाव बढ़ने की वजह से उसका बजट अमाउंट में वही है लेकिन तोले में कम हो गया। इस वजह से जावक भी कम हुआ है और जो इन्वेस्टर थे वो तो गायब भी हो गए क्योंकि भाव का जो फ्लक्चुएशन है। और हम ये नहीं कह सकते कि भाई ये गवर्नमेंट की वजह से, एक्चुअली ये जो युद्ध की परिस्थिति चल रही है, युद्ध की परिस्थिति की वजह से भाव में एकदम उलाढोल है। इसीलिए आप ये देखिए कि परसों 1,68,500 था, उससे पहले 1,70,800 गया, उससे आज वापस 1,61,700 पे आया। तो ये सारी परिस्थितियां युद्ध की वजह से हो रही है। और जहाँ तक मैं सोचता हूँ कि आप देखिए जब भाव 20,000 से बढ़ा, 20,000 से बढ़कर के 1,55,000 पे आया तो वापस 20,000 पे गया, ऐसा तो है नहीं। क्या डिवैल्यूएशन ऑफ मनी हो रहा है, लेकिन सोने की ग्राहकी आज भी घर में अगर लग्न निकलते हैं तो सबसे पहले कल्पना क्या होती की भाई सोना घ्यायचे। अब सोना अमाऊंट मध्ये घ्यायचे, तोल्यामध्ये नाही घ्यायचे। हा 5 लाख मध्ये किती आहे ते पाहिजे आपल्याला। तो ऐसा ग्राहक करके आ रहा है, ग्राहकी है, लेकिन जावक का वजन बहुत कम हो गया है। शक्य नहीं है, मेरे को नहीं लगता है। अगर सोना जैसा कि बाजार में अफवाह, कोई बोल रहा 90,000 तक आएगा, कोई रील में बता रहा है 1 लाख तक आएगा, कोई बोलता है 1.25 लाख तक आएगा, लेकिन इस बारे में मैं कुछ भी नहीं बोल सकता कि भाव कहाँ तक आएंगे और कहाँ तक जाएंगे। आज है जो राज है, क्योंकि एक एक दिन में 12,000 15,000 बढ़ना कोई मामूली बात नहीं है।
पहले किसी ज़माने में सप्ते में 50 रुपये 100 रुपये बढ़ते थे, अभी आजकल तो दिन में 12-12 15-15 हज़ार बढ़ते हैं और घटते भी हैं। तो इससे जिनके घर में शादी और बहुत आवश्यक है कि भाई लेना है तो ले रहे हैं, नहीं तो ग्राहकी बहुत कम है। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते बापना ज्वेलर्सचे मॅनेजर. त्यांनी देखील सांगितले की दिवसेंदिवस मात्र जे काही भाव खालीवर होते त्यामुळे मात्र परिस्थिती अत्यंत डबघाईला आलेली आहे. जे गिरायकांना 2 तोळे सोनं घ्यायचे असते ते 1 तोळ्यावरती आलेले आहेत. माझ्यासोबत आणखी काही गिरायक आहेत आणि ताई आहे, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगाल? तुम्ही आज सोनं घ्यायला आले आहेत, मात्र भाव गगनाला भिडलेले आहेत, काय परिस्थिती? सध्या इस्रायल आणि इराणचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये सामान्य जनतेचं कसं अडकलंय सामान्य जनता. सामान्य जनतांसाठी सरकारनं काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. आता सध्या मला कानातले घ्यायचे होते पण मी कॅन्सल केलं, कारण पैसेच नाही आहेत, तेवढं बजेटमध्ये आपण बसू शकत नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे सरकारने, काहीतरी नियोजन करायला पाहिजे आणि सामान्य जनतांची जी इच्छा आहे ती पूर्ण करायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. ताई, कुठेतरी सर्वसामान्याच्या अवक्याच्या बाहेर सोनं गेलंय का, असं वाटतंय का तुम्हाला? हो, नक्कीच. मला असं वाटतं की म्हणजे सोनं घेणं म्हणजे सर्वसामान्यासाठी स्वप्नवत गोष्ट झाली आता. आणि म्हणजे नवीन सोनं खरेदी करणं म्हणजे अगदी स्वप्नातच केल्यासारखं होतंय. घ्यावंच लागणार, बरोबर आहे. हो, जिथं 1 तोळं घ्यायचं तिथे मग कॉम्प्रोमाइज करून काहीतरी अर्धा ग्राम थोडंसं कमी करून घ्यावं लागतं. सातवीरात आता ह्या वर्षी धोंड्याचा महिना आहे बहुतेक, तर त्यावेळेस मग कसं करायचं, म्हणजे जावयाला कसं खुश करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जावई नाराज होईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर सोन्याचे भाव मात्र सर्वसामान्याच्या अवक्याच्या बाहेर गेल्यामुळं कुठेतरी आता जे काही धोंड्याचा महिना येणार आहे त्यामध्ये देखील जावयाला जे काही सोनं घ्यावं लागतं ते देखील आता कुठेतरी टाळण्याच्या परिस्थितीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी जावई नाराज होण्याची देखील भावना महिलांनी व्यक्त केलेल्या आहे. आता खरंच आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये ही जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे ही थांबल्यानंतर सोन्याचे भाव अवक्यात येतील का, सर्वसामान्याला जे काही भाव आहेत ते सर्वसामान्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण होईल का, त्यांना घेता येईल का सोनं, अशी परिस्थिती निर्माण झाली तरच मात्र सर्वसामान्य गिराईक सोन्याकडे आपल्याला कल पाहायला मिळेल. अन्यथा मात्र सोनं कुठेतरी आपल्याला स्वप्नातच साजर करावं लागेल अशी परिस्थिती आता सध्याची उद्भवली आहे. संजय आहेर, एलिस न्यूज, छत्रपती संभाजीनगर.